अशा मुक्त्या किती आहेत? 4 आहेत. कोण कोणते आहेत? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ही चौथी आहे. सलोकता म्हणजे काय हो? त्या देवाची साधना केल्यानंतर त्या देवाच्या जवळ प्राप्त होणारं स्थान त्याला सलोकता म्हणतात. आता आपण जर हरिपाठ हा अंतर्मुख होऊन जर घेतलात ना, आपल्याला कळतं. वेदांत वाचन हे ते या गोष्टी आपल्याला नाही कळत ना, तर नाही कळाल्या तरी चालतील, पण हरिपाठ तर मराठीत आहे ना. मग हरिपाठ घेत असताना नुसतं परंपरा म्हणून घेतो. कुणाला वाईट वाटेल, मला त्याचं काही घेणं देणं नाही, पण खऱ्या अर्थानं आपण आईसाहेबांच्या जवळ राहतो, पण आपल्याला अजून आईसाहेब कळाल्या नाहीत. जर आईसाहेब कळाल्या असत्यात ना, जाऊ द्या दुसऱ्यांचं, बुवा लोकांच्या एकामेकाच्या मनात काही आलं नसतं. मुक्ताबाई कळल्या पाहिजे. ज्यांना कळल्या त्यांनी आपले मार्गच बदलवलेले आहेत. ते कळल्या पाहिजेत ना. काय सांगतात तटीचे अभंग? कधी आपण वाचतो, दररोज घेतो आपण परंपरेत, कधी त्याचा अर्थ घेऊन कधीतरी वागलो का? त्याचा अर्थ कधी ऐकलात का? आमचे गुरुवरे सांगायचे, महाराज ज्यालाही ज्या ज्या पदाची घमेंड आलीशीन त्यांनी फक्त आमच्या आई साहेबांचे 11 अभंग वाचायचे. कोणत्याही पदाचा घमेंड असू द्या तुम्हाला, फक्त आई साहेबांचे 11 अभंग तुम्ही वाचलेत का नाही, सगळे उतरून जातील. मुक्ताई गीताच आहे, ते गीता श्रीमद भगवद्गीतेत जो उपदेश आहे तो आई साहेबांच्या 11 अभंगातच उपदेश आहे. तसाच हरिपाठ ज्ञानोबाऱ्यांचा कधी अंतर्मुक्तेने आपण वाचत नाही. यामध्ये 4ही मुक्ततेची मात्र मला प्रमाण दिलेले आहेत. 4ही मुक्त्यांची पहा तुम्ही. सलोकता, त्या देवाची साधना केल्यानंतर तो लोक प्राप्त होतो. पहा काय प्रमाण आहे? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी कधी केले? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी याचा जर अट्टास केला तर तो लोक प्राप्त होतो. इंद्रदेवाचा अट्टास केल्यानंतर इंद्राचं पद प्राप्त होतं, किंवा इंद्र लोकामध्ये आपल्याला प्राप्त होते. तशा प्रकारचं वैकुंठ कोणाचं आहे? विष्णुदेवाचं. मग त्यांची साधना केल्यानंतर ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ही साधना केल्यानंतर मात्र तो लोक प्राप्त होतो. वैकुंठ भुवनी घर केले. प्रमाण आहे का नाही? सलोकता, समीपता. कशाला म्हणतात समीपता? देवाच्या जवळ. देवाच्या जवळ प्रमाण आहेत ना आपल्या इथं. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी समीपता. हा चला पुढे. स्वरूपता. काय स्वरूपता? मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होणे ठेले. चतुर्भुज होत, प्राप्त होत. नर नारी सगळे चतुर्भुज स्वरूपाने प्राप्त होतात, त्या स्वरूपाला प्राप्त होतात. म्हणजे हे स्वरूपता. आणि सायुज्यता सांगितलेली आहे. कोणती? सायुज्यता. मुक्ती प्राप्त करून घ्यायची जर असेल तर मात्र शेवटचं प्रमाण सांगितलेलं आहे आपल्याला. शेवटचं मोक्षाचं आहे सांगितलेलं. मोक्षाचं. विठ्ठला विठ्ठला हरी 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 मंत्र हा शिवाचा. काय पुढे? शिवाला विचारू ना आपण. मंत्र हा शिवाचा. पुढचं काय? म्हणती जे तया मोक्ष सायुज्यता. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि ह्या मुक्ती ज्या आहेत मात्र आई साहेबांच्या नामचिंतनातच एवढी ताकद आहे का मात्र आम्हाला ह्या सहज प्राप्त होतात. काही आपल्याला अभ्यास करण्याची गरज पडत नाही. फक्त काय करा? आमच्या आई साहेबांचं नामचिंतन करा. मुक्ताबाई चतुर्विधा. जो जप करील सदा तो पावेल मोक्षपदा. सायुज्य संपदा पावे.